महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सर्वपणे प्री प्लॅन्ड आणि मॅनेज्ड असते. याच्यावरती कोणत्या प्रकारचा पुरावा देण्याची गरज नाही. ही जी कुस्ती ज्या पद्धतीने स्पर्धा झाली तोच एक मोठा पुरावा आहे. ज्या पद्धतीने शिवराज राक्षे यांच्या बाबतीत झालं, ज्या पद्धतीनं महेंद्र गायकवाड याच्या बाबतीमध्ये झालं, या सर्व गोष्टी कोणतंही अगदी अज्ञात बाळ सुद्धा सांगू शकतं की हे काय झालं. शिवराज राक्षे याची पाठ खाली टेकलेली कोणत्याही पद्धतीनं दिसत नव्हती. तरीसुद्धा शिवराज राक्षे याच्या बाबतीमध्ये हा चुकीचा निर्णय देण्यासाठी इतकी घाई पंचाईनं काय केली? तो निर्णय बाजूला राहू द्या, परंतु पंचायतची निर्णय देण्यासाठीची जी धडपड आणि त्याची जी मानसिकता त्यावेळेस होती, त्या मानसिकतेवरूनच लक्षात आलं पाहिजे की हा निर्णय अगोदर सुनियोजित होता. कालच माजी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की मी जेव्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरलो होतो तेव्हा माझ्या बाबतीतही हेच घडलं. शिवराज राक्षेच्या बाबतीतही हेच घडलं. महेंद्र गायकवाड याच्या बाबतीतही हेच घडलं. असं का? तर या स्पर्धेमध्ये प्रचंड असं राजकारण निर्माण झालेलं आहे. स्पर्धेमधली असलेली सध्याची पॉप्युलरिटी, या स्पर्धेची क्रेज, या स्पर्धेचं ग्लॅमर हे सध्या अनेक मोठमोठ्या प्रचंड मोठ्या श्रीमंत असलेल्या पैलवानाच्या घरातल्या माणसांनाही बसू देत नाही आहे. माझा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे या एका गोष्टीसाठी करोडो रुपये आणि राजकीय वजन वापरून ही मंडळी वशिलाबाजी करत असताना दिसत आहे. खरं तर कुस्ती ही कोणत्याही पैशावरती विकत येत नाही. दंडामध्ये सामर्थ्य असावं लागतं आणि हृदयामध्ये शालीनता असावी लागते. ती शालीनता आणि ते सामर्थ्यच पैलवानाला जिंकून देत असतं. परंतु या ठिकाणी शालीनतेचा आणि या सामर्थ्याचा खऱ्या अर्थानं एक वेश्या व्यवसायच करून या पुढाऱ्यांनी टाकलेला आहे. जिथं कोणी जात नाही अशा घाणीमध्ये सुद्धा हे पुढारी जात आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्णपणे घाण हे पुढारी करत आहेत. आणि या स्पर्धेला गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रचंड गालबोट लागलेला आहे. एका महाराष्ट्र केसरीच्या 2-2 स्पर्धा काय होतात, 2-2 ठिकाणी 2-2 चुकीचे निर्णय काय दिले जातात. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जी सुरुवातीला शारीरिक पात्रता चाचणी जिल्ह्यावर होते, त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड असा बिझनेसच खऱ्या अर्थाने या राजकारण्यांनी आणि त्या निवडकर्त्या पंचांनी मांडलेला आहे. आणि त्यामुळं या स्पर्धा संपूर्णपणे सुनियोजित असतात. अगोदरच ठरलेलं असतं की हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण असणार आहे. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा म्हणजे बिग बॉसच करून ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अकलेचं तारं संपूर्णपणे तोडले जातात आणि कुस्ती ही ताकदीच्या बळावर नाही, वेगळ्या ताकदीच्या बळावरती जिंकून दिली जाते. असंच महाराष्ट्रातल्या अनेकांचं म्हणणं आहे. तुमचंही मत व्यक्त करा.